नालासोपाऱ्यातील अनधिकृत 41 इमारतींवर तोडक कारवाई सुरूच आहे। आतापर्यंत 12 इमारती भुईसपाट केल्या आहेत। आज 4 इमारतींवर खरतर कारवाई सुरू आहे। 500 पोलिसांच्या बंदोबस्तात या कारवाईला सुरुवात झाली आहे। 23 जानेवारीपासून ही तोडक कारवाई सुरू करण्यात आली असून आजपर्यंत 12 इमारती भुईसपाट केल्या आहेत आणि आज 4 इमारतींवर पुढची कारवाई सुरू आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 41 इमारती निष्कासित करण्याचं नियोजन आहे। त्यापैकी 12 इमारती निष्कासित केलेल्या आहेत। उर्वरित आज 4 इमारती निष्कासित करणार आहोत। त्याच्यामध्ये सिद्धिविनायक, श्रीनिवास, संजय आणि एमके या 4 इमारती आहेत। त्यामध्ये श्रीनिवास इमारत G+2 आहे आणि बाकीच्या उर्वरित इमारत G+4 आहे। आज या ठिकाणी जवळपास महापालिकेच्या मागणीनुसार जवळपास 500च्या आसपास अधिकारी, अंमलदार आणि महाराष्ट्र सिक्युरिटी बोर्डाचे कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। दिनांक 23 जानेवारीपासून सदरची तोडक कारवाई सुरू आहे। माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालय यांच्या न्याय निर्णयानुसार ही सदरची तोडक कारवाई सुरू आहे। कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्या अनुषंगाने येथील लोकल लीडर्स आणि येथील रहिवासी यांच्याशी समन्वय ठेवून या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्ताची आखणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।